नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज नगर शहरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं भव्य अशा पद्धतीची सभा होते. आपण त्या सभेच्या मंडपामध्ये आहोत. तुम्ही या पाठीमागे बघू शकता. अतिशय जय्यत अशा पद्धतीची तयारी या संपूर्ण सभेच्या निमित्तानं करण्यात येते. अगदी काही तासांनंतर इथं सभेला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. लोक आता हळूहळू जमू लागलेत. अतिशय सुयोग्य नियोजनामध्ये, पोलिसांच्या चांगल्या बंदोबस्तामध्ये, सुरक्षेची सर्व काळजी घेऊन त्या ठिकाणी ही सभा वेगवेगळ्या पद्धतीचे सेक्शन इथं केलेत. व्हीआयपी सेक्शन आहे, व्हीआयपी सेक्शन आहे आणि मग वेगवेगळ्या महिलांना, पुरुषांना बसण्यासाठीची नीटनेटकी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. उकाडा आणि टेम्परेचर या गोष्टीचा विचार लक्षात घेऊन त्या ठिकाणी मोठमोठ्या कूलरची, फॅनची व्यवस्था इथं करण्यात आली आहे. पाण्याची सोय इथं आहे, स्वच्छतागृहाच्या सोय त्या ठिकाणी करण्यात आली आहे. अतिशय नियोजनाच्या पद्धतीनं खरं तर या संपूर्ण सभेची आखणी या ठिकाणी केली गेली आहे. खरं तर यंत्रणेच्या बाबतीमध्ये सुजय विखे पाटील आणि एकूण विखे पाटील कुटुंब हे त्या ठिकाणी नेहमीच अग्रेसर असल्याचं इथल्या निवडणुकांमध्ये सांगितलं जातं आणि यंदाची निवडणूक तर अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळली जाते. त्यामध्ये प्रचाराची पातळी असेल किंवा नियोजन असेल, यामध्ये विखे पाटील कुटुंब मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. खरं तर यंदाच्या निवडणुकांमध्ये एका बाजूला सुजय विखे पाटील यांनी आतापर्यंत केलेली कामं, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींचं काम, अशा पद्धतीच्या दोन्ही बाजूंनी खरं तर विखे पाटलांच्या कुटुंबांकडून ही मतं मागितली जात असताना, दुसऱ्या बाजूला समोरचे उमेदवार असलेले निलेश लंके यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आरोप त्या ठिकाणी सातत्याने विखे पाटलांकडून होत आहेत. एका बाजूला विखे पाटलांच्या बाजूनी लोक बोलत असताना विखे पाटलांचं कुटुंब हे अतिशय विश्वासार्ह आणि सुसंस्कृत राजकारण करणारं कुटुंब आहे. मग त्या कुटुंबामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, डॉक्टरेट सारखी मान्यवर मंडळी राजकारण करत आल्यामुळं आणि साहजिकच अतिशय शांत, संयमी आणि साधी राहणी ठेवून इथलं राजकारण केल्यामुळे देखील लोकांना ते जास्त भावतंय. नगर शहरातले काय प्रश्न सुटले, कुठल्या गोष्टी या संदर्भामध्ये कामं केली, या गोष्टी देखील त्या ठिकाणी संपूर्ण प्रचार यंत्रणेतून सांगितल्या जात आहेत. नुकताच नगरमधला त्या ठिकाणी उड्डाणपुलाचा अतिशय महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित प्रश्न होता, तो देखील सुटल्याचं सांगितलं जातंय. रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणामध्ये झालेत. किसान सन्मान निधी योजना असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या वेळतघाटच्या, त्यांच्या हॉस्पिटलच्या आणि संपूर्ण मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या लोकांना आधार देण्याचं किंवा मोफत ऑपरेशन करण्याचं, दवाखाना करण्याचं जे काम केलंय, ते निश्चितपणानं त्या ठिकाणी लोक देखील बोलवून सांगतायत आणि ते देखील त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या सेवेत कसे तत्पर असतो हे त्या ठिकाणी सांगून देत आहेत. एका बाजूला आपल्या बाजूची विकास कामं सांगत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र विखे पाटील कुटुंब तसेच विखे पाटलांना मानणाऱ्या लोकांकडून, कारण आपण ते ग्राउंड रिपोर्टमध्ये बघतोय, पलीकडे निलेश लंकेवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत. त्या आरोपामध्ये त्यांच्या दादागिरीच्या, गुंडगिरीच्या भाषेचा आरोप केला जातोय. त्या संदर्भानं काही क्लिप्स पोलिसांना मी तुमचा बाप आहे म्हणून सांगा अशा संदर्भातल्या व्हायरल होत आहेत. सुपे MIDC मधून मोठ्या प्रमाणामध्ये हप्ते घेतले जात आहेत, असे आरोप लोक करतायत. यांच्या प्रचारामधून देखील त्या ठिकाणी सुरू आहे. कोविडच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं एका बाजूला कौतुक असताना, ते काम सरकारी यंत्रणेच्या जीवावरच केले आणि त्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीच्या आतल्या घटना आहेत आणि त्या संदर्भानं बरीच उलाढाल इथं झाली. अशा संदर्भानं देखील काही मतांतर त्या ठिकाणी असल्याचं चित्र आपण मैदानावर बघतोय. खरं तर संपूर्ण निवडणुकीमध्ये त्यांच्या भाषेशैलीवर आणि त्यांच्या बोलण्यावर देखील आक्षेप घेतला जातोय. मुळात इथलं राजकारण हे सुसंस्कृतपणाचं असल्याचं लोक देखील सांगतायत आणि या सुसंस्कृतपणामध्ये ही गुंडगिरीची भाषा इथं चालणार नाही असं म्हणत असताना, विखे पाटलांच्या कुटुंबानं आशिया खंडातला पहिला साखर कारखाना काढून देखील ही मंडळी अतिशय साधी राहतात, साधं बोलतात, सामान्य माणसांमध्ये उठबस करतात आणि मग दुसऱ्या बाजूला अशी गुंडगिरीची भाषा कारण ते इथल्या नगर जिल्ह्याला चालणार नाही असं देखील काही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण लोकांच्या तोंडून ऐकलंय. वेगवेगळ्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रचार चालू आहे. लंकेंच्या बाजूने देखील त्यांच्या पद्धतीनं सामान्य उमेदवार, लोकांमध्ये जाणारा उमेदवार, सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून प्रचार केला जातोय. शरद पवारांचं नाव घेऊन देखील इथं मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण आहे आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप करत ही निवडणूक पुढे चालली आहे. 13 तारखेला मतदान होणार आहे. त्या निवडणुकीच्या आणि त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरच ही संपूर्ण सभेची तयारी त्या ठिकाणी करण्यात आली. अगदी थोड्या वेळामध्ये इथं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येणार आहेत, जनतेला संबोधित करणार आहेत. ते नेमकं काय बोलणार आहेत, कुठल्या मुद्द्यांवरून विखे पाटलांसाठी मतं मागणार आहेत, काय पद्धतीनं आश्वासित लोकांना करणार आहेत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण देखील त्या ठिकाणी बघतोय की चांगल्या पद्धतीची तयारी होऊन हळूहळू लोक त्या ठिकाणी या सभेसाठी जमू लागलेत. महाराष्ट्र माझावर या सभेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपल्या सर्वांना पाहता येणार आहे. कॅमेरामॅन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, नगर.